बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. बोरिवली स्थानकावर रिक्षा चालकांची दादागिरी पाहायला मिळाली. गेटवर रिक्षा उभी करण्यावरून हा वाद निर्माण झाला. इतर वाहने जबरदस्तीने हटवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. वयस्कर प्रवाशांना भाडे नाकारल्याचा सुद्धा आरोप आहे. रिक्षा चालकांकडून अरेरावी केल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बोरिवली स्थानक परिसरातील या प्रकारामुळे आता प्रवाशांमध्ये नाराजी पाहायला मिळते. व्हायरल व्हिडिओची प्रशासन दखल घेणार का? संबंधित रिक्षा चालकांवर कारवाई होणार का? प्रशासन या प्रकरणात काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. चढू द्या. तुम्ही थांबणार कोण आहात? तुम्ही थांबणार कोण आहात? हे तुमचं दादागिरी चांगलं नाहीये. तुम्ही थांबणार तुम्ही होत का? तुम्ही आहात कोण? नाही समजले का? तुम्ही कोण आहात थांबणारे? तुम्ही कोण आहात ते सांगा. तुम्ही कोण आहात? तुम्हाला अथॉरिटी आहे का इथे थांबणाऱ्याची? इथे पिकअप करणार भाडा गेट नाहीये. गाडी इथे गाडी असं कोणी सांगितलं अलाउड नाही. असं कोणी नियम हे थांबा. हे रुके. अरे रुको. देखो ये चला ये दादागिरी यहाँ पे इन लोगों की, रिक्शा वालों की दादागिरी देखिए कैसे चल रही है. ये इनसे भाड़ा नहीं ले रहे हैं, इनके साथ नहीं जा रहे हैं, तो इस तरह के लिए दादागिरी करते हैं. गलत. हाँ ठीक है ना, यही तुम्हारी दादागिरी चलती है. मैं चढू द्या. तुम्ही थांबणार कोण? ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी संतोष देवकर आपल्यासोबत जोडले. संतोष, आपण पाहतोय बोरिवली स्थानकाबाहेरचा हा व्हिडिओ आहे आणि गेटवर रिक्षा उभी करण्यावरून हा वाद निर्माण झालाय. काय सविस्तर माहिती आहे घटनेबाबतची? कारण आपण पाहिलं तर रिक्षावाल्यांचा जो वाद आहे काही दिवसापासूनच सुरू आहे आणि आपण पाहिलं तर बोरिवली स्थानकाचा नवीन व्हिडिओ जो सोशल मीडियावरती व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यामध्ये असं दिसतंय की वयस्कर जे माणसं आहेत की वयस्कर ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना भाडं नाकारण्यात येत आहे आणि इतर जे वाहनं आहेत ते गेट समोर, बोरिवली स्थानकाच्या गेट समोर लावण्यासाठी रिक्षावाल्याकडनं जबरदस्ती करण्यात येत आहे. तिथून हटवण्यासाठी जबरदस्ती दादागिरी करण्यात येत आहे आणि आपण पाहिलं तर लांबचं भाडं स्वीकारण्यात येतं, जवळचं भाडं रिक्षावाल्याकडनं, कुठल्याही रिक्षावाल्याकडनं आपण पाहिलं तर मुंबईमध्ये नकारण्यात येतं आणि आवेढावे भाव जे आहे किंवा आवेढावे जे भाडं आहे ते मागण्यात येतं. शेअरिंग रिक्षा असेल किंवा इतर रिक्षा असेल ते जबरदस्ती करताना आपल्याला वेळोवेळी दिसत आहे. आता हा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे याचं प्रशासन दखल घेत आहे, यावरती कारवाई करतं का हे पाहण्यासारखं करण. नक्कीच संतोष, आपण पाहतोय की यावरती आता या व्हिडिओची दखल घेऊन प्रशासनाच्या माध्यमातून काही कारवाई केली जाते का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.